उद्धव ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता बैठक। सर्व खासदारांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज सत्र न्यायालय महत्त्वाचा निर्णय देणार। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याचा कोकाटेंवर आरोप। 2 वर्षाच्या शिक्षेच्या निर्णयाला कोकाटे यांनी दिलं होतं आव्हान। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोधन 35व्या राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक अधिवेशनाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। कानिपनाथ यात्रोत्सवात नितेश राणेंच्या हस्ते होणार महाआरती आणि या महाआरतीची जय्यत तयारी। पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत कोठडी। शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। दोघांचे जे झालं ते सहमतीने झालं, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा खळबळजनक दावा। आरोपी आणि महिलेमध्ये सहमतीने संबंध, महिलेच्या संमतीने शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा मोठा दावा। बीड जिल्ह्याला पोलिसांची नापसंती, बदलीसाठी 107 पोलीस अधिकाऱ्यांचे अर्ज। सततच्या आंदोलन आणि सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलीस अधिकारी बदलीच्या मानसिकतेत। राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार। राज्यातील सर्व महानगरपालिकांना या संदर्भातले आदेश। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक। शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा महत्त्वाचा निर्णय। आजपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी। मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फ्लॅट विस्तारासाठी 10 तासांचा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर तांत्रिक कामांसाठी 10 तासांचा ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।